अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाज आयोजित राष्ट्रीय मराठा वधूवर परिचय मेळावा भोळे सभागृह न्यू इंग्लिश स्कूल ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये एकूण 97 वधूवर उपस्थित होते। 200 पेक्षा जास्त पालक उपस्थित होते। मुंबई, ठाणे, मुरबाड, नवी मुंबई, पुणे, नाशिक, कोकण, जळगाव, अमरावती संपूर्ण महाराष्ट्रातून वधूवर या ठिकाणी उपस्थित होते। यामध्ये डॉक्टर, वकील, सीए, इंजिनियर, डिप्लोमा होल्डर, बीकॉम, एमकॉम अशा अनेक क्षेत्रातील मुलामुलींनी आपली उपस्थिती दाखवली। कमीत कमी 25 पेक्षा जास्त विवाह जुळण्याची शक्यता यामध्ये आहे अशी अपेक्षा अखिल महाराष्ट्र देशमुख महाराष्ट्र समाजाचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव यांनी यावेळी व्यक्त केली। कार्यक्रमास वधूवर प्रमुख नंदकुमार देशमुख, सचिव विजय खंडागळे, खजिनदार रोहिदास शिंदे, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, देशमुख मराठा समाज उन्नती मंडळ ठाणेचे अध्यक्ष विलास पाटील, देशमुख मराठा समाज उन्नती मंडळ पुणेचे अध्यक्ष वा यशवंतराव, पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार दिलीप शिंदे, मराठा बिझनेस फोरमचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, मराठा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष पालांडे, तसेच माजी अध्यक्ष VP देशमुख, अशोक गेणू देशमुख, शिवाजी चंद्रराव अशोक देशमुख, भालचंद्र चौधरी, प्रभाकर देशमुख, शैलेश खंडागे, रामचंद्र देशमुख, शैलेश देशमुख, मितेश देशमुख, मल्लेश देशमुख, रामचंद्र देशमुख, महिला सदस्य चारुलता चौधरी, वैशाली सुधाकर पतंगराव इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। सोनियाचा दिवस आज अमृत पाहिला। अनेक वर्षापासून या स्पर्धेच्या युगामध्ये जर समस्या असेल ती विवाह न जमणं, उच्च शिक्षणाच्या माध्यमातून मुलं मुली उच्च शिक्षण घेत आहेत, फॉरेनला जात आहेत आणि त्यांना अपेक्षित वधूवर मिळावं एक समस्या निर्माण झालेली आहे आणि त्यांचे लग्न जमत नाहीत। म्हणून आम्ही अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाज ठाणे यांच्या मार्फत राष्ट्रीय मराठा वधूवर मेळावा आज आयोजित केलेला आहे। आणि अखिल महाराष्ट्र हे नाव का दिलेलं आहे तर ठाणा मुंबईमध्ये सर्व देशातूनच नाही ते जगातून लोक राहत आहेत आणि त्यांना हे सोयीचं व्यासपीठ लग्न मुलामुलींची जमावा म्हणून आम्ही अतिशय मेहनत घेऊन माझ्या सहकार्याने आज या हॉलमध्ये हा वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे। आणि आज लग्नाचे बरेच तिथी असल्याने तरी देखील चांगली उपस्थिती आहे, आम्हाला अभिमान वाटतो आणि मी सर्व परिचय करून देणाऱ्या वधूवरांना आशीर्वाद देतो। धन्यवाद। अनेक समस्यांपैकी सध्याची ती जटिल परिस्थिती जी समस्या आहे ती म्हणजे विवाह न जमवणं। अतिशय चिंतेचा बाब आहे, नुसतं मराठा समाजाचाच नाही सर्व समाजाचा। कारण याला अनेक आहेत का यंग जनरेशन मुलांचे विचार बदललेले आहेत, त्यांना समाजाबद्दल पण काही आपुलकी नाही, त्यांना आपल्या जोडीदार साथीदार हा आपल्या लेवलचा हवा आहे आणि म्हणून आम्ही तशी जनजागृती पण करत आहोत। आज अखिल महाराष्ट्र देशमुख मराठा समाज ठाणे सुधाकर पतंगराव अध्यक्ष, आम्ही आज वधू आणि वर यांच्या लग्नाची फार मोठी समस्या आहे आणि ती सोडवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रीय मराठा वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे। तुम्ही आता बघू शकता की असंख्य मुलं मुली या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्या आपल्या लग्नासाठी जी काही समस्या आहे ती सोडवण्यासाठी आम्ही हा प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे। आणि या मेळाव्यातून आम्ही अपेक्षा करतो की जास्तीत जास्त मुलामुलींची लग्न या मेळाव्यातून जमतील आणि नक्कीच त्यांच्या पुढच्या वाटचालीस आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। आता पूर्णपणे ठाणे जिल्हा, त्याच्यानंतर रायगड जिल्हा, पुणे, नाशिक, जळगाव, अमरावती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून मुलं मुली, कोकणचा पट्टा आहे, कोकणातून बरीचशी मुलं मुली आलेली आहेत।